महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सौ अश्विनी आयु जनार्दन मेश्राम यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पायल हिचा हळदी समारंभ आणि संगीत मैफिल दणक्यात संपन्न। द्रोणागिरी येथील देवकृपा सोसायटीत राहणारे रहिवासी सौ अश्विनी आयु जनार्दन मेश्राम यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी पायल हिचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे। याच सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित केलेला पायलचा हळदी समारंभ आणि संगीत मैफिल अत्यंत दणक्यात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून भारताबाहेर राहणाऱ्या मान्यवरांनी देखील वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली। मेश्राम परिवाराने मुलीच्या विवाहातील प्रत्येक पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडला। लग्नकार्यात या विधींना विशेष महत्त्व असते, ज्याची प्रचिती या सोहळ्यात आली। लग्नकार्याची सुरुवात म्हणून मुहूर्त, जाते फिरवून आणि घाणा भरून उखळ चुलीचे पूजन करण्यात आले। हा विधी कुटुंबातील समृद्धी आणि नवदाम्पत्याच्या सुखी संसाराचे प्रतीक मानला जातो। नवरी मुलगी पायलला पारंपरिक हिरवा चुडा भरला गेला। हिरवा रंग हा सौभाग्य, नवचैतन्य आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते। त्यानंतर नवरीला हळद लावण्याचा मुख्य विधी पार पडला। हळदीमुळे त्वचेला एक वेगळीच कांती आणि उजळपणा येतो। शास्त्रीयदृष्ट्या हळद ही जंतुनाशक असल्याने वधूचे आरोग्यही उत्तम राहते, तर धार्मिक मान्यतेनुसार त्यामुळे वधूला कुणाचीही वाईट नजर लागली जात नाही। या मंगलमयी वातावरणात सुवासिनींनी पायलला हळद लावून ओवाळले। हळदीच्या पारंपरिक विधीनंतर सायंकाळी आयोजित केलेली संगीत मैफिल अत्यंत जोशपूर्ण आणि धमाकेदार ठरली। या मैफिलीत वधू आणि वर दोन्ही पक्षांकडील मंडळींनी एक से बढ़कर एक असे डान्स आणि गाणी सादर करत मंचावर आग लावली। नवरी मुलगी पायल आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या परफॉर्मन्सने तसेच पायल आणि सिद्धनाथ यांच्या रोमॅन्टिक परफॉर्मन्सने वाहवा मिळवली। उपस्थित सर्व पाहुणे व मान्यवरांनी या संगीताच्या तालावर मनमुराद आनंद घेतला। जल्लोषात सुरू असलेल्या या संगीत मैफिलीत एक असा क्षण आला ज्याने संपूर्ण वातावरणाचा नूर बदलून गेला। कार्यक्रमाच्या शेवटी पायलच्या पाठवणीचे गीत सादर करण्यात आले आणि उपस्थित प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले। आईवडिलांसह मांडवात उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईक आणि मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू तरळले। आनंदाच्या उत्सवाच्या भरात हा भावुकतेचा एक वेगळाच रंग पाहायला मिळाला। विवाह सोहळ्यातील जल्लोष, गाणी आणि डान्स तर एका बाजूला, तर लाडक्या लेकीच्या विरहाची रुकरुक दुसऱ्या बाजूला। हा सोहळा पायलच्या पाठवणीचा म्हणजे लेक चालली सासरला या भावनेने मेश्राम परिवार व उपस्थित असलेल्या प्रत्येक नातेवाईकांच्या हृदयाला स्पर्श करून गेला। आपल्या लेकीच्या सुखी संसाराची प्रार्थना करून संपलेला हा संगीत सोहळा प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला। या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।